हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्वजणी? मी अक्षता स्वागत करते तुमचं ग्रो विथ अक्षतामध्ये. आजचा व्हिडिओ खूप 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 जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण आज आपण पाहणार आहोत असे 5 फेस योगास जे प्रत्येक स्त्रीने केलेच पाहिजे. सो दिस व्हिडिओ इज व्हेरी स्पेशल फॉर यू ऑल. हे फेस योगास केल्यामुळे आपले जे फेशियल मसल्स आहेत ते मजबूत व्हायला मदत होईल, ते जास्त स्ट्रेंथन व्हायला मदत होईल आणि तुम्ही बघू शकाल की तुमची जी डबल चिन आहे ती हळूहळू गायब व्हायला सुरुवात होईल. जी जॉ लाईन आहे ती जास्त शार्प होईल. डोळ्यांशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स असतील, तुमच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील किंवा तुमचे डोळे हॉलो असतील किंवा तुमचे आईजचे जे काही मसल्स आहेत ते लूज झालेले असतील, तुम्ही बघू शकता की हे सर्व प्रॉब्लेम्स हळूहळू कमी होत चाललेले आहेत. प्लस तुमच्या चेहऱ्याचे जे काही फीचर्स आहेत त्याला एक्सरसाइज नॅचरली इन्हान्स करायला मदत करेल. फक्त तुम्हाला ह्या एक्सरसाइज डेली बेसिसवर करायला हव्यात. सो ह्या एक्सरसाइज करायला तुम्हाला क्रीमची गरज नाही आहे, तेलाची गरज नाही आहे किंवा कोणत्याही सिरमची गरज नाही आहे. नो इक्विपमेंट्स ॲट ऑल. फक्त हवा ते तुम्ही स्वतः आणि तुमचा जरासा वेळ. एक्सरसाइज तुम्हाला रोज करायच्या आहेत, करायला सोप्या आहेत. फक्त तुम्हाला हा व्हिडिओ लावायचा आहे आणि 5 मिनिट फक्त स्वतःसाठी काढायचे आहेत. जस्ट क्लिक ऑन द व्हिडिओ अँड डू इट एव्हरी डे. सो जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवात करतोय आपल्या पहिल्या पोजला, ज्याचं नाव आहे इयर पफ पोज. याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, आपल्या 2 अशा फिंगर्स घ्यायच्या आहेत आणि अगदी टाईट करायच्या आहेत आणि त्या बघू शकता तुम्ही टाईटली आपल्या तोंडावर ठेवायचे आहेत आणि आपले गाल पूर्ण हवेने भरायचे आहेत. आपल्याला जी तोंडाची हवा आहे ती बाहेरच्या दिशेने ढकलायची आहे आणि ही जी 2 बोट आहेत ती आपल्याला आतल्या दिशेने प्रेस करायची आहेत. लेट्स गेट स्टार्टेड. एक्सरसाइज 2 आपली डोळ्यांसाठी आहे. तिचं नाव आहे व्ही आय ब्लिंकिंग. यामध्ये आपण काय करणार आहोत, आपल्या बोटांचे असे व्ही आकार करणार आहोत आणि ते आपल्या डोळ्यांच्या इनर आणि आउटर कॉर्नरवर ठेवणार आहोत. टाईटली ठेवायचे आहे आणि फोर्सफुली आपले डोळे बंद आणि चालू करणार आहोत. ओके, लेट्स डू इट टुगेदर. आपल्याला फोकस एकाच ठिकाणी ठेवायचा आहे. रिलॅक्स. आपली तिसरी एक्सरसाइज आहे फेशियल टॅपिंग. यात आपण काय करणार आहोत, आपले जे गाल आहेत ते फुगवणार आहोत असे आणि त्याच्यावर आपली बोटे जराशी पसरवायची आहेत आणि या प्रकारे टॅप करायची आहेत. रिलॅक्स. एक्सरसाइज नंबर 4. यात आपल्याला आपल्या चेहऱ्याचा ओ शेप बनवायचा आहे आणि आयब्रोज वर करायचे आहेत. जसे की आपल्याला कोणतं तरी सरप्राईज मिळालेलं आहे, भलेही आपल्याला सरप्राईज मिळालेलं असू देत किंवा नसू देत, आपल्याला आपले आयब्रोज वर करायचे आहेत आणि या टाईपने आपल्याला एक्सरसाइज करायची आहे. मी तुम्हाला दाखवते. Let's do it together. रिलॅक्स. या एक्सरसाइज मध्ये जरासा पेन होतोच, पण याच्यामुळे आपले फेशियल मसल्स असते त्यांची छान एक्सरसाइज होते. एक्सरसाइज नंबर 5 आहे पाउट अँड स्माइल. यामध्ये आपल्याला छताकडे बघायचं आहे, पाउट करायचं आहे आणि स्माइल द्यायची आहे, अगदी याच पद्धतीने. लेट्स बिगिन टुगेदर.
रिलॅक्स. पाहिलं केवढासा वेळ लागणार होता स्वतःसाठी, स्वतःच्या फेससाठी द्यायला. जर तुमचं एखादं स्किन केअर रुटीन असेल तर तुम्ही त्याच्या आधी करू शकता, सकाळी, संध्याकाळी किंवा दुपारी, एनी टाइम तुम्ही करू शकता. हे गेल्या 5 दिवसामध्ये मी सुरू केलेलं आहे, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. मी कोणतीही योगा टीचर नाही आहे, पण ह्या चांगल्या सवयी मी स्वतःला लावून घेणार आहे. हे चॅलेंज मी तुमच्यासोबत एक्सेप्ट करत आहे, त्याच्यामुळे तुम्ही पण याला चांगला रिस्पॉन्स द्या. माझ्यासोबत हे चॅलेंज एक्सेप्ट करा आणि स्वतःमध्ये होणारे चेंजेस तुम्ही ऑब्झर्व करा. हे लगेच 7 दिवसामध्ये किंवा 8 दिवसामध्ये याचे चेंजेस तुम्हाला दिसणार नाहीत, पण जसं 1 महिना होईल, 2 महिने होतील, तसे तुम्हाला तुमच्या फेसमध्ये विशेष असे बदल जाणून येतील. आणि हे नक्की फॉलो करा आणि मला कॉमेंट्समध्ये सांगा की तुम्ही हे केलं नाही केलं, किंवा तुम्हाला याचा फरक पडलेला आहे किंवा नाही पडलेला आहे. हे एकत्र सुरुवात करूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज हवे असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आपल्या मैत्रिणींना. थँक्यू सो मच.